आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आमचे हाल फार होतात. दुसरे असे की लिहिण्याचीच बंदी करून हे लोक थांबले की काय? नाही, बाजीराव साहेब तर काशीत जाऊन धुळीत रहिवासी होऊन तद्रूप झाले, पण त्यांच्या सहवासाच्या गुणाने तेथील महार तो काय? पण तोही मांगाच्या सावलीचा स्पर्श होऊ नये म्हणून प्रयत्न करीत आहे. सोवळे नेसून नाचत फिरणारे लोकांचा एवढाच हेतू की काही लोकांपेक्षा आम्ही पवित्र असो असे मानणे व त्यांच्यापासून त्यात सुख वाढते. पण एका शिवण्याच्या बंदीपासून आम्हावर किती दुःखे पडतात ह्याचा ह्या निर्दयाच्या अंतःकरणास द्रव येतो की काय? ह्याच कारणामुळे आम्हास कोणी चाकरीस ठेवीत नाहीत. जर चाकरी मिळण्याची एवढी बंदी तर आम्हास पैसा कुठून मिळणार? बरे, हे उघडच सिद्ध होते की आमचे हाल फार होतात. पंडित हो, तुमचे स्वार्थी आपलपोटे पांडित्य पूजेसहित एकीकडे गुंडाळून ठेवा आणि मी सांगते, ह्याच घडे छप्परसुद्धा नसते म्हणून हिंव, पाऊस व वारा ह्यांच्या उपद्रवामुळे त्यास किती दुःख होत असेल बरे, ह्याचा विचार स्वतःच्या अनुभवावरून करा. जर एखाद्या वेळेस त्यास बाळंतरोग झाला तर त्यास औषधास व वैद्यास पैसा कोठून मिळणार? असा कोणता तुम्हामध्ये संभावित वैद्य होता की त्याने फुकट औषधे दिली? व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.